ही घटना खूप वर्षापूर्वी घडली होती. शीतलपूर नावाचे एक गाव होते. त्या गावात अनेक शेतकरी बांधव होते, जे शेती करून आपला उदरनिर्वाह करत असत आणि ज्यांच्याकडे जमीन नव्हती ते मोठ्या जमीनदाराच्या शेतात काम करायचे किंवा ते मोठ्या उद्योगपती आणि व्यावसायिकांच्या घरात काम करायचे. या गावात रघुवीर नावाचा एक व्यापारी राहत होता, जो खूप हुशार आणि लोभी होता. तो गावातील लोकांना पैसे उधार देत असे आणि पैसे जर वेळेवर परत केले नाहीत तर तो त्यांच्याकडून दुप्पट व्याज आकारत असे. या गावात श्याम नावाचा एक मुलगा राहत होता, जो खूप गरीब होता. त्याच्याकडे जमीन नव्हती, म्हणून तो सेठ रघुवीरच्या घरी साफसफाई आणि देखभालीचे काम करत असे. तू आणि तुझा सेठ थोडासा उशीर झाला तर संपूर्ण घर तुम्ही डोक्यावर घेता. थांब, मी जेवण बनवते, तू जाऊन बस. नाही सुमन, असं बोलायचं नाही. तो आपला अन्नदाता आहे. आज जे आपल्याला खायला मिळत आहे ते त्याच्याच कृपेने मिळत आहे. अरे, आज फक्त भातच आहे, भाजी कुठे आहे? अहो, फक्त भातापुरतेच पैसे होते, भाजी कुठून येणार? भाजीला तर पैसेच नव्हते. मी तुम्हाला किती वेळा सांगितले आहे की तुम्ही त्या रघुवीर सेठचे घर सोडून दुसरीकडे कुठेतरी काम का शोधत नाही? तो रघुवीर एक लोभी माणूस आहे. तो तुम्हाला इतके काम करायला लावतो आणि पैशाच्या नावाखाली तो तुम्हाला काय देतो? नाही सुमन, असं म्हणत नाही. तो आपला आश्रयदाता आहे. शेवटी आपण जे काही खातो ते फक्त त्याच्यामुळेच खातो. हो हो, त्याच्यामुळेच आपल्या घरात दररोज पुरी पक्वान तयार होतात. जा, आता कामावर जा. श्याम रघुवीर सेठच्या इथे कामाला जातो. श्याम, आज तुला पुन्हा उशीर का झाला? सेठजी, मी फक्त 5 मिनिटे उशीर केला आहे. सेठजी, मला काही कर्जावर पैसे हवे होते. मी तुम्हाला ते पैसे परत देईन. मी तुला उधार पैसे तर देईन, पण तू गहाण ठेवण्यासाठी काहीतरी आणले आहे का? मी कोणत्याही कारणाशिवाय पैसे उधार देणार नाही. हो सेठजी, मी माझ्या पत्नीची चांदीची बांगडी गहाण म्हणून आणली आहे. हो, ठीक आहे, मग थोडी वाट बघ. रघुवीर चांदीची बांगडी गहाण ठेवतो आणि त्या गरीब माणसाला पैसे देतो. मग असे दिवस जात होते आणि एक दिवस. अरे गोपीनाथ, या गावातील लोकांना काय झाले आहे? त्यांना पैसे बिसे नको आहेत का? साहेबजी, मी ऐकले आहे की या गावात एक नवीन माणूस आला आहे, जो खूप श्रीमंत आहे. संपूर्ण गाव त्याच्याबद्दल बोलत आहे आणि आजकाल गावातील लोक त्याच्याकडून पैसे उधार घेत आहेत. आणि मी ऐकले आहे की तू कोणत्याही गहाण खताशिवाय पैसे उधार देतो. दुसऱ्या दिवशी रघुवीर आपल्या माणसाला घेऊन हरिरामच्या घरी पोहोचतो. रघुवीर हरिरामच्या घरी पोहोचतो तेव्हा त्याला तिथे दिसते की त्याचे घर रघुवीरच्या घरापेक्षाही सुंदर होते. रघुवीरला मनातल्या मनात हरिरामचा हेवा वाटत होता. काय भाऊ हरिराम, मी ऐकले आहे की तू गावकऱ्यांना पैसे उधार देतोस आणि तेही काही गहाण न ठेवता, आणि तू व्याजही घेत नाहीस. हो भाऊ, या गरिबांकडून व्याज घेऊन मला काय फायदा? अरे हरिराम, तू खूप मोठी चूक करत आहेस. हे गावकरी इतके निष्पाप आहेत असे समजू नकोस. जर तू व्याजाशिवाय पैसे उधार घ्यायला सुरुवात केली तर उद्या ते तुझे शत्रू होतील. त्यांच्याकडून व्याज घेण्याचे काहीच कारण नाही. देवाने आम्हाला सर्व काही दिले आहे. अरे भाऊ, तुला हे पुण्य कमवायचे असेल तर तू कमव. मी कुठून तरी पुण्य कमवीन. असं म्हणत रघुवीर शांतपणे तिथून निघतो. हरिरामची बायको आणि मुलगा घरी होते. मुलगा शहरात शिकायचा आणि सुट्टीत त्यांच्या आईवडिलांना भेटायला घरी येत असे. काही दिवसांपूर्वीच हरिरामचा मुलगा त्याच्या आईवडिलांना भेटायला घरी आला होता आणि त्यांना भेटून तो परत शहरात शिकायला निघून जातो. इकडे रघुवीर
त्याच्या घरी पोहोचतो आणि रात्रभर हरिरामच्या घराबद्दल विचार करत असतो. विचार करत असतानाच त्याच्या मनात एक कल्पना येते आणि तो रात्री गपचूपपणे श्यामच्या घरी पोहोचतो आणि तिथून त्याचे कपडे चोरून ते घालतो. मग रघुवीर हरिरामच्या घरी पोहोचतो आणि त्याच्या तिजोरीतून पैसे आणि दागिने चोरतो आणि तिथून पळून जातो. असे सकाळी हरिराम डोळे उघडतो आणि पाहतो तर काय, अरे देवा, आपल्या घरात चोरी झाली आहे. रात्री कोणता दुष्ट चोर आला आणि घरातील सर्व पैसे आणि दागिने चोरून नेले माहीत नाही. काही वेळाने हरिरामच्या घरीही पोलीस येतात. हरिराम त्यांना सर्व गोष्ट सांगतो. पोलीस गावकऱ्यांना विचारतात पण चौकशीचा काही उपयोग नाही. कोणाला काहीही माहिती नाही. एका आठवड्यानंतर पोलीस त्यांना सांगतात की आतापर्यंत कोणताही पुरावा सापडलेला नाही, पण तुम्ही काळजी करू नका, आम्ही लवकरच चोरांना शोधून काढू. शेवटी तुमच्या घरात घुसण्याची हिंमत कोणी केली? मग पोलिसांना हरिरामच्या घरात बसवलेला CCTV कॅमेरा दिसतो आणि तिथे ते हरिरामला विचारतात, हे काय आहे? साहेब, तो माझा मुलगा अजय आहे ना? त्याने आमच्या घरात फक्त 2 आठवड्यापूर्वी हा कॅमेरा बसवला होता. तो म्हणत होता की शहरात अनेक कॅमेरे बसवले आहेत, म्हणून आम्ही आमच्या घरातही कॅमेरे बसवू. या कॅमेऱ्याच्या मदतीने आम्ही चोराला पकडू शकतो. कारण तुमच्या घरी चोरी एका आठवड्यापूर्वी झाली आहे आणि तुमच्या घरात हा कॅमेरा 2 आठवड्यांपूर्वी बसवला आहे, त्यामुळे तो चोर नक्कीच दिसेल. पोलीस खोलीत जातात आणि कॅमेऱ्यात पाहतात की पिवळ्या रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या रंगाचं धोतर घातलेला एक माणूस घरात प्रवेश करत आहे आणि तो सर्व पैसे आणि दागिने घेऊन चोरून निघून जातो. आणि कपडे शोधले असता ते कपडे श्याम नावाच्या व्यक्तीचे असल्याचे आढळते. पोलीस श्यामच्या घरी पोहोचतात आणि श्यामला पकडतात. तू हरिरामच्या घरात चोरी करण्याचा प्रयत्न केलास, तुझ्यात इतकी हिंमत कशी काय आली? नाही साहेब, तुम्ही काय म्हणताय? मी हरिरामच्या घरात चोरी केली नाही. बरं, जर तू चोरी केली नाहीस तर मग तू एका आठवड्यापूर्वी हरिरामच्या घरात का घुसलास? मध्यरात्री CCTV कॅमेऱ्यात तुझा संपूर्ण फोटो रेकॉर्ड झाला आहे. तू त्याच्या घरात कसा घुसलास आणि सर्व पैसे आणि दागिने कसे चोरलेस आणि पळून गेलास? पण साहेब, माझ्याकडे पैसे किंवा दागिने नाहीत. मी खरं सांगतोय, मी काहीही चोरले नाही. तू असं खरे सांगणार नाहीस. चला, याला तुरुंगात घेऊन चला. तो काही दिवस तिथे सडला तर तो स्वतः सत्य सांगेल. पोलीस श्यामला अटक करतात आणि तुरुंगात बंद करतात. श्यामची बायको त्याला भेटायला तुरुंगात जाते आणि म्हणते, तू चोरी करू शकत नाहीस, पण मला ते एकदा तुझ्याकडून ऐकायचे आहे. सुमन, मी खरं सांगतोय, मी चोरी केली नाही. मी तुझी शपथ घेऊन सांगतो, खरंच मी चोरी केली नाही. तुम्ही जर म्हणत असाल की तुम्ही चोरी केली नाही, तर चोरी कोणी केली असेल बरं? पण पोलीस म्हणत आहेत की त्यांनी तुला कॅमेऱ्यात चोरी करताना पाहिले आहे. मला पुन्हा एकदा CCTV कॅमेरा पाहावा लागेल. पोलीस स्टेशनमधून बाहेर पडताच सुमन हरिरामच्या घरी जाते आणि पुन्हा एकदा CCTV कॅमेरा पाहण्याची मागणी करते. हरिराम एक चांगला माणूस होता. तो तिच्याशी सहमत होतो आणि तिला CCTV कॅमेरा दाखवतो. सुमनला लगेच CCTV कॅमेऱ्यातून कळते की हे कपडे श्यामचे आहेत, पण हा व्यक्ती श्याम नाही. सुमन पुन्हा एकदा काळजीपूर्वक CCTV कॅमेरा पाहते. मग सुमनची नजर सोन्याचे घड्याळ घातलेल्या व्यक्तीच्या हातावर पडते. सुमन काहीतरी विचार करते. आपल्या गावात राहणाऱ्या सामान्य लोकांबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्याकडे सोन्याचे घड्याळ खरेदी करता येईल इतके चांगले उत्पन्नही नाही. एकतर तो जमीनदार असावा किंवा आमच्या गावातील सेठजी असावा, आणि आमच्या गावातील जमीनदार आजकाल कामासाठी दुसऱ्या गावात गेला आहे. आणि उरला रघुवीर सेठ. रघुवीर सेठ खूप लोभी माणूस आहे.
जाताना सुमन रघुवीरच्या घरी पोहोचते आणि तिथे तिची नजर रघुवीरच्या हातावर पडते. तेव्हा तिला दिसते की रघुवीरने तेच सोन्याचे घड्याळ घातले होते जे CCTV कॅमेरामध्ये चोराने घातले होते. सुमनला समजते की रघुवीर हाच हरिराम साहेबांच्या घरातून चोरी करणारा माणूस आहे. सुमनला पाहून रघुवीर तिला विचारतो, तू इथे काय घेण्यासाठी आली आहेस? तुझा नवरा चोर निघाला. सुमन मनातल्या मनात विचार करते, जर मी इथून काही न बोलता निघून गेली तर हा रघुवीर माझ्यावर संशय घेईल. मी इथे का आली आहे याचे काहीतरी निमित्त मला करावे लागेल. बरं साहेब, मला कामाची खूप गरज होती. तुम्ही मला काही दिवसांसाठी कामावर ठेवा. मी तुम्हाला माझ्या घरी ठेवू शकत नाही. तुझा नवरा चोर आहे. तू काहीतरी चोरी करशील आणि इथून निघून जा. सुमन हे ऐकण्याची वाटच पाहत होती की रघुवीरने स्वतः तिला त्याच्या घरातून हाकलून लावावे. सुमन निराश झाल्याचे नाटक करते आणि गपचूप तिथून निघून जाते आणि सुमन थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचते. तिथे सुमन सगळी माहिती पोलिसांना देते. पोलीस रघुवीरच्या घरी पोहोचतात आणि CCTV कॅमेऱ्यात चोराने घातलेला तोच घड्याळ पाहतात. पोलीस सगळे समजून जातात आणि रघुवीरला जाऊन अटक करतात. दुसरीकडे हरिरामही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचतो. पोलीस रघुवीरला अटक करतात आणि तुरुंगात टाकतात आणि श्यामला सोडतात. श्याम मुला, मला माफ कर. मला सत्य समजले नाही. मलाही वाटले होते की तू माझ्या घरात चोरी केली आहेस, पण तुझ्या पत्नीला मानावं लागेल. तिला तुझ्यावर अजिबात संशय नव्हता. ती सुरुवातीपासूनच म्हणत होती की माझ्या पतीने चोरी केली नाही. तू खूप भाग्यवान आहेस की तुला अशी पत्नी मिळाली आहे. बरं, मी तुला एक गोष्ट सांगू इच्छित होतो. मला माझ्या घराची साफसफाई आणि काळजी घेण्यासाठी एक व्यक्ती हवी आहे, जेणेकरून ती माझ्या घराची काळजी घेऊ शकते. तू खूप चांगला आणि प्रामाणिक माणूस आहेस आणि मी तू चांगल्या प्रकारे पगार देईन. हे ऐकून श्याम आणि सुमनला खूप आनंद होतो. अशा प्रकारे श्याम हरिरामच्या घरी काम करायला लागतो आणि हरिरामला खूप चांगली पगारसुद्धा देतो, ज्यामुळे ते त्यांचे घर खूप चांगले चालू शकतात. जर तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.